केंद्र सरकारने लशींसाठी जागतिक निविदा काढावी अशी मागणी आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी केली आहे। सर्व राज्यांची मिळून एकच निविदा काढली तर राज्यांमधली स्पर्धा कमी होईल असा विश्वास टोपेंनी व्यक्त केला। तसंच म्युकरमायकोसिस या आजारावरच्या इंजेक्शनचा कोटा महाराष्ट्राला वाढवून मिळावा अशी मागणी त्यांनी केली। देशातील कोरोना परिस्थितीवरनं शिवसेना खासदार संजय राऊतांनी केंद्रावर निशाणा साधलाय। अहंकार बाजूला ठेवून देशातल्या कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी महाराष्ट्र पॅटर्न सगळीकडे राबवावा असा सल्लाही राऊतांनी दिलाय। भारत बायोटेक कोवॅक्सिन निर्मितीचा फॉर्म्युला शेअर करण्यास तयार असल्याचं केंद्र सरकारनं सांगितलंय। इतर कंपन्यांचा कोवॅक्सिन निर्मितीचा मार्ग यामुळे मोकळा होऊ शकेल। कोवॅक्सिन लशींचं उत्पादन करणारी भारत बायोटेक कंपनी आता पुण्यातल्या मांजरीमध्ये लशींचं उत्पादन सुरू करणार आहे। यासाठी राज्य सरकारनं भारत बायोटेकला मांजरीमध्ये 12 एकरांची जागा दिली आहे। येत्या 100 दिवसात मांजरीमध्ये लशींचं उत्पादन सुरू होईल असं कंपनीकडनं सांगण्यात आलंय। पुढच्या आठवड्यापासून देशात स्पुटनिक लशींच्या डोसला मान्यता मिळते। सर्वसामान्यांना हा डोस घेता येईल। केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे। हैदराबादमध्ये स्पुटनिकचे 1.5 लाख डोस 1 मेलाच दाखल झालेत। ऑगस्ट ते डिसेंबर महिन्यात 8 प्रकारच्या लशींचे 216 कोटी डोस भारतात येणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळते आहे। आरोग्य मंत्रालयानं या 8 लशींची माहिती वेबसाईटवरती जाहीर केली आहे। यात कोविशिल्डच्या 75 कोटी तर कोवॅक्सिनच्या 55 कोटी डोसेसचा समावेश आहे। सिरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लशीच्या 2 डोसमधलं अंतर 3 ते 4 महिन्यांनी वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय। सध्या कोविशिल्ड लसीच्या 2 डोसमधलं अंतर 6 ते 8 आठवडे इतकं आहे। भिवंडी तालुक्यातील आदिवासी लसीकरणाच्या भीतीनं जंगलामध्ये पळून जात आहेत हे दिसून आलंय। ग्रामीण भागात लसीकरणासाठी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने येतात, त्यामुळे आपणास बाधा होईल या भीतीनं आदिवासी पाड्यावरचे आदिवासी जंगलात लपून बसतात। या आदिवासींची समजूत काढण्यासाठी आरोग्य अधिकारी प्रयत्न करतात। आज आयसीएमआरच्या कोरोना नॅशनल टास्क फोर्सची दिल्लीत बैठक होते। या बैठकीत प्लाझ्मा थेरपीच्या गैरवापरावर चर्चेची शक्यता आहे। वसई विरार महापालिका हद्दीतील 6 केंद्रांवर आज लसीकरण सुरू असेल। 45 वर्षांवरील नागरिकांना आज दुसरा डोस मिळणार आहे। प्रत्येक लसीकरण केंद्रावर 250 ते 270 इतक्या लाभार्थ्यांचं लसीकरण पार पडेल। मुंबईच्या बीकेसी जम्बो कोविड सेंटरमध्ये गेल्या काही दिवसांपासून 45 वर्षांवरील नागरिकांची गर्दी दिसून येते। या ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधांचा अभाव होता, मात्र आता बसण्याची आणि इतर व्यवस्था करण्यात आली आहे। गोव्यात ऑक्सिजन अभावी आणखी 15 रुग्ण दगावलेत। गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा कायम आहे। या प्रकारानंतर उच्च न्यायालयानं गोवा सरकारला चांगलंच फटकारलं। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी गोव्याला वैद्यकीय ऑक्सिजनचा 1 टँकर दररोज पाठवण्याचं आश्वासनही दिलंय। देशात गेल्या 24 तासात 3,44,776 रुग्ण कोरोनामुक्त झालेत, तर गेल्या 24 तासात 3,43,144 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे। गेल्या 24 तासात देशात 4,000 रुग्णांचा मृत्यू झालाय। मुंबईत काल दिवसभरात 1,946 नव्या बाधितांची नोंद झाली। विशेष म्हणजे 2,037 रुग्ण कोरोनामुक्त झालेत। मुंबईत कोरोना रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग 189 दिवसांवर गेलाय। बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा 10 दिवसांचे कडक निर्बंध लागू झालेत। जिल्ह्यात 16 मे पासून कडक निर्बंध असतील। यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापनं बंद राहतील। कोल्हापूर जिल्ह्यात उद्या रात्री 12 वाजल्यापासून 8 दिवस पूर्णपणे लॉकडाऊन असेल। जिल्हाधिकारी दौलत देसाईंनी याची माहिती दिली आहे। या कालावधीत अत्यावश्यक वस्तू म्हणजेच किराणा, भाजीपाला यांची घरपोच सेवा दिली जाईल। पुण्यात भाजी विक्री करणाऱ्या आजीनं कोरोनाग्रस्तांसाठी मदत म्हणून 1 लाख रुपयांचा निधी दिलाय। या संकट काळातही अनेक लोक पैशांच्या मागे पडत असताना रस्त्यावर भाजी विकणाऱ्या मालन वणवे आणि त्यांच्या कुटुंबियांनी मोठं मन दाखवत ही मदत केली आहे। गेल्या 24 तासात राज्यात 42,582 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली, तर 54,535 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। त्याचबरोबर राज्यातले रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 88% गेलंय। कोरोनाच्या सद्यस्थितीमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवरती होणारे हल्ले रोखणं राज्य सरकारचं कर्तव्य असल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलंय। सोबतच या परिस्थितीत डॉक्टरांचं संरक्षण न केल्यास आपण आपल्या कर्तव्यात अपयशी ठरू अशी खंत मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त केली आहे। देशातील जनतेला कोरोना लस घेण्याचं आवाहन करणाऱ्या
डायलर कॉलर ट्यूनच्या मुद्द्यावरनं दिल्ली हायकोर्टानं केंद्र सरकारला चांगलंच फटकारलंय. देशात नागरिकांना पुरतील इतक्या लशी नाहीयेत, मग लसीच्या कॉलर ट्यूननं हैराण का करता असा प्रश्न कोर्टानं विचारलाय. मंत्री संदीपान भुमरे यांनी कोविड नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं त्यांचा माफीनामा स्वीकारण्यास नकार दिलाय. या प्रकरणी भुमरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारा अर्जही कोर्टानं फेटाळून लावलाय. या प्रकरणी स्थानिक पोलिसात तक्रार द्यावी, त्यानंतर पोलीस कारवाई करतील असं कोर्टानं नमूद केलं. अरबी समुद्रामध्ये ताऊते चक्रीवादळ तयार होणार आहे आणि ते कोकण किनारपट्टीला धडकेल असा अंदाज आहे. रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गला अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. सध्या चक्रीवादळाची गती तीव्र नसली तरी येत्या 2 ते 4 दिवसात परिस्थिती बदलू शकते. त्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या मच्छीमारांनाही परत येण्याचं आवाहन हवामान खात्यानं केलंय. मुंबईला या चक्रीवादळाचा धोका नसला तरीही मुंबई महानगरपालिका कोणतीही गंभीर परिस्थिती उद्भवू नये या दृष्टिकोनातून दक्षता घेतेय. मुलुंड इथल्या जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये दक्षता घेण्याचं काम सुरू करण्यात आलंय. राज्यामध्ये आज पुन्हा एकदा इंधन दरवाढ पाहायला मिळते. पेट्रोल 28 पैसे तर डिझेल 35 पैशांनी महाग झालंय. आज परभणीमध्ये पेट्रोल 101 रुपये 4 पैसे तर डिझेल 91 रुपये 4 पैसे प्रति लिटरनं विकलं जात आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. 102व्या घटना दुरुस्ती संदर्भात खंडपीठानं दिलेल्या निकालावर ही याचिका दाखल करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. रमजान नियम पालन, संयम, परस्परांप्रती प्रेम, आदरभाव यांची शिकवण देणारा सण असतो. यातून मिळालेल्या ऊर्जेतनं प्रेरणा घेऊ आणि कोविड संकटावर मात करण्यासाठी प्रयत्न करू असा संदेश मुख्यमंत्र्यांनी दिलाय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी मुख्य ईदगाह मैदानावरती होणाऱ्या सामूहिक नमाज पठणाची परंपरा यंदाही खंडित झाली आहे. कोविडचा संसर्ग पाहता याही वर्षी नमाज पठणाला प्रशासनानं परवानगी नाकारली आहे. मुंबईच्या मोहम्मद अली रोडवर ईद निमित्तानं मोठी गर्दी पाहायला मिळाली. राज्य सरकारनं आवाहन करूनही नागरिकांनी कोरोनाचे नियम मोडून गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळालं. कुर्ल्याच्या कुरेशीनगर मार्केटमध्येही नियम मोडून रात्री उशिरापर्यंत दुकानं खुली होती. राज्य सरकारनं आखून दिलेले सर्व नियम पायदळी तुडवून नागरिकांनी इथे तुफान गर्दी केली होती. तर दिल्लीच्या जामा मशीद परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. ईद निमित्तानं नमाज पठणासाठी इथे गर्दी होण्याची शक्यता विचारात घेता ही तजवीज करण्यात आली आहे. पंजाबच्या अमृतसरमध्येही ईदचा नमाज अदा करण्यासाठी अनेक नागरिक मशिदीमध्ये एकत्र आले. कोविड संकटात नियमांचं पालन करून सण साजरे करणं आणि सुरक्षित राहणं आत्ताच्या घडीला सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आज अक्षय तृतीयेचाही सण आहे. मात्र कोरोना काळात प्रशासनानं निर्बंध आखून सुद्धा पुण्यातल्या मार्केट यार्डमध्ये सकाळी सकाळीच पुणेकरांची गर्दी पाहायला मिळाली. अक्षय तृतीयेच्या पूजेत आंब्याला विशेष महत्त्व असतं. त्यामुळे आंबा खरेदीसाठी आणि भाजीपाला खरेदीसाठी मार्केट यार्डात पुणेकरांनी तुफान गर्दी केली. खानदेशात अक्षय तृतीय सणावरती यंदाही कोविड संकट आहे. जळगावच्या ग्रामीण भागात अहिराणी भाषेतील लोकगीतं गाऊन खानदेशातील महिला आखाजीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आंब्याची सजावट करण्यात आली आहे. दरवर्षी सजावट मोठ्या प्रमाणात केली जाते. यंदा मात्र कोरोनामुळे सण साध्या पद्धतीनं साजरा होतोय. अक्षय तृतीयेनिमित्त पंढरपूरचं विठुरायाचं मंदिरही सजलंय. विठुरायाला 6501 हापूस आंब्यांची आरास करण्यात आली आहे. आसाममध्ये निसर्गाचा कहर पाहायला मिळाला. आसामच्या नागाव कर्बी अंगलाँग जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या टेकडीवर 18 हत्तींचा मृत्यू झालाय. जंगलामध्ये 20 कोसळून या हत्तींचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. काठियाटोली रांगांमधल्या राखीव वनक्षेत्रातल्या टेकडीच्या परिसरात ही दुर्घटना घडली आहे. मुंबईत पुढच्या आठवड्यात 10% पाणी कपात केली जाईल. तिसे बंधाऱ्यावरील न्यूमॅटिक झडपांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी ही पाणी कपात करण्यात येईल. त्यामुळे 17 ते 21 मे दरम्यान 5 दिवस मुंबईत 10% पाणी कपात जाहीर होते.
सतत चर्चेत असणारे दिल्लीतले आमदार जनरल सिंग यांचं निधन झालंय। माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांच्यावर बूट फेकल्यामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते। उजनी धरणाची पाणी पातळी बुधवारी पहाटे मायनसमध्ये गेली आहे। गेल्या वर्षी शेवटच्या टप्प्यात समाधानकारक पाऊस पडल्यानं उजनीचा पाणीसाठा 123 टीएमसी इतका झाला होता। मात्र 13 मेला उजनी धरणातील पाण्याचा उपयुक्त साठा संपून पाणीसाठा बुधवारी रात्री मृत साठ्यामध्ये गेलाय। कोल्हापूरच्या कळंबा कारागृहातील 2 कोरोनाबाधित कैद्यांनी काल रात्री पलायन केलंय। कळंबा कारागृहात हत्येच्या गुन्ह्यात अंडर ट्रायल असलेल्या 2 कैद्यांना कोविडची बाधा झाली होती, त्यामुळे त्यांना आयटीआय इथल्या कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं। गडचिरोलीमध्ये पोलीस आणि नक्षलींमध्ये मोठी चकमक झाली असून या चकमकीत 2 नक्षलवादी ठार झालेत। मोरचूर जंगलामध्ये पोलीस दलाच्या C60 कमांडोचं सर्चिंग ऑपरेशन सुरू असताना नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला, त्याला जवानांनी प्रत्युत्तर दिलं। अर्ध्या तासाच्या चकमकीनंतर प्लाटून 15चा कमांडर राजा उर्फ रामसाई आणि आणखी एक महिला नक्षलवादी ठार झाली आहे। त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्या दोघांवरती 14 लाखांचं बक्षीस होतं। औरंगाबाद शहरात दहशत निर्माण करण्याच्या हेतूनं बंदूक हातात घेऊन व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रसारित करणं दोघांना चांगलंच महागात पडलंय। या दोघांसह बंदुकीचा परवाना असलेल्या माजी सैनिकावर गुन्हे शाखेनं कारवाई केली आहे। टोकियो ऑलिम्पिकला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध असला तरी आयोजन रद्द केलं जाणार नसल्याचं आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं म्हटलंय। कोरोनामुळे टोकियोसह जपानच्या अनेक शहरात सध्या आणीबाणी लागू करण्यात आली आहे। 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिकचं आयोजन रद्द व्हावं अशी अनेकांची मागणी आहे। ई पास शिवाय गोव्याकडे जाणारा भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉला सिंधुदुर्गात पोलिसांच्या तत्परतेचा फटका बसला। पृथ्वी शॉ मुंबईवरनं कोल्हापूर मार्गे विना पास गोव्याकडे जात होता, मात्र पोलिसांनी हटकल्यावर त्यानं ई पास काढला आणि मग तो पुढे रवाना झाला। भारतातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जर्मनी, नेदरलँड आणि पोर्तुगालनं भारताला मदत केली आहे। या देशांनी एका विशेष विमानानं भारतीयांसाठी आरोग्य उपकरणं पाठवली आहेत। कझाकिस्ताननेही भारताला कोरोना काळात मदतीचा हात दिलाय। कझाकिस्तानमधनं आज मदतीचं एक विशेष विमान दिल्ली विमानतळावर पोहोचलं। नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांची पुन्हा पंतप्रधानपदी निवड करण्यात आली आहे। आज दुपारी त्यांचा शपथविधी होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।